नमस्कार मित्रांनो, नगर परिषद भरती संदर्भात सर्वात मोठी अपडेट आलेली आहे, ज्यामध्ये नवीन शैक्षणिक पात्रता बदल काय झाले या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। त्याचसोबत नेमकं जाहिरात कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे हे सुद्धा याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, सुरुवातीला नगर परिषद जे विभाग आहे यामध्ये असणारा सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत स्वच्छता निरीक्षक अर्थात सॅनिटरी इन्स्पेक्टर, एएनएम, जीएनएम, स्टाफ नर्स अर्थात परिचारिका या पदासंदर्भात नवीन पात्रता निकष काय आहेत की महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय याच्या अंतर्गत 23 फेब्रुवारी, लक्षात घ्या किती 23 फेब्रुवारीचा आहे की प्रति जिल्हा सहआयुक्त नगरपालिका प्रशासन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय बघा याच्या अंतर्गत विषय होता की राज्यातील नगर परिषदा आस्थापनेवरील जे काही गट क गट ड रिक्त पद भरतीची प्रक्रिया जी आहे या बाबतीमध्ये काय हे परिपत्रक आलेले आहे। इथं संदर्भ होता जिल्हा सह आयुक्त कार्यालयाकडून दूरध्वनी मार्फत, ज्यामध्ये विषय होता की सेवा प्रवेश आदेश जे की 2024 चा आहे, जो की 20 मार्च 2025 ला झालेला आहे। यामध्ये सांगितलं की उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नगर परिषदा नगर पंचायतीमधील गट क आणि गट ड हे जे स्थायी रिक्त पदांची जी पदभरती प्रक्रिया आहे ही सरळ सेवेमार्फत घेण्यात येणार आहे, काय राबवल्या जाणार आहे। ज्यामध्ये महत्वाची बाब इथं लक्षात ठेवायची की नवीन जे काही 20 मार्च, लक्षात काय 20 मार्च रोजीचा जो आदेश आहे या आदेशाच्या धोरणानुसार सरळ सेवा पदभरतीची नियमानुसार जी काही कार्यवाही आहे, ज्यामध्ये असणारा जो काही सेवा प्रवेश नियम 24 चा आहे तर तो नेमका काय आणि नवीन आज जे काही 23 फेब्रुवारीला काय जाहीर झालेला आहे हे आपल्याला इथं बघायचं आहे। बघा, तत्पूर्वी स्वच्छता निरीक्षक भरतीची आपली लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍप वर सुरू झालेले। बॅच विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही 7387505002 या नंबरवर संपर्क साधून अधिक माहिती विचारू शकता। बघा की नेमका नामनिर्देशनाद्वारे नियुक्तीचा मार्ग आपण बघितला की परिशिष्ट 1 मध्ये काय केलंय, नगर परिषद आस्थापनेवरील गट क या पदाकरता जिल्हा निवड समितीद्वारे किंवा शासनाने वेळोवेळी निर्धारित करेल अशा समितीद्वारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारे शिफारस करण्याची पात्रता उमेदवारामधून नामनिर्देशनाद्वारे काय नियुक्ती करण्यात यावी असं इथं काय सांगण्यात आलेलं आहे। ज्यामध्ये पहिली 8 आपण बघितली की याच्यामध्ये वयोमर्यादा बघितली किमान 18 वर्ष, लक्षात घ्या किती 18 वर्ष, तर महाराष्ट्र शासनाने प्रचलित नियम त्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलं। लक्षात घ्या की ओपन कमीत कमी किती पाहिजे तुम्हाला, कमीत कमी तर तुम्हाला 18 वर्ष असले पाहिजे। किती 18 वर्ष ज्या उमेदवार झाले ते या ठिकाणी अर्ज सादर करू शकता। त्यामध्ये जे काही जात प्रवर्गातून अर्ज सादर करताय त्यासाठी विशेष तुम्हाला इथं सवलत दिलेली असते की काय कॅटेगरीचा विचार केला 43 वर्षापर्यंत तुम्ही काय इथं अर्ज प्रणाली सादर करू शकता। दुसरी पात्रता म्हणजे शैक्षणिक अर्हता, परिशिष्ट 1 मध्ये नमूद विहित केलेली शैक्षणिक अर्हता नामनिर्देशाद्वारे जे उमेदवार आहेत या व्यक्तींना लागू राहील। पात्रता बघितली आपण की ज्या शारीरिक अर्हता आवश्यक आहेत अशा पदाकरता काही जे पद आहेत तांत्रिक इतर जे पद आहेत अग्निशमन वगैरे पद यासाठी तुम्हाला काय शारीरिक पात्रता सुद्धा इथं असणार आहे। त्यानंतर तांत्रिक अर्हता, तांत्रिक पदाकरता अर्हता आवश्यक आहे, जसे की पदाकरता परिशिष्ट 1 मध्ये सांगितले की कोणते तांत्रिक पद आहेत त्यासाठी काय पात्रता आहे। त्यानंतर पुढचं अनुभवाची अर्हता, लक्षात घ्या संबंधित काही पदासाठी तुम्हाला अनुभव सुद्धा इथं लागणार आहे, ज्यामध्ये अनुभव धारण करणे आवश्यक आहे। त्या बाबतीत परिशिष्ट 1 मध्ये काय नमूद करण्यात आलेली आहे। बघा आता महत्वाचं की सार्वजनिक आरोग्य विभाग जे काही पद आहेत या पदासंदर्भात आपण पात्रता निकष बघणार आहोत। पहिलं पद आहे की वैद्यकीय अधिकारी, हे संपूर्ण काय 100% पद काय सरळ सेवेमार्फत भरलं जाईल, 100% काय सरळ सेवेमार्फत भरलं जाईल। यासाठी पात्रता आपण बघितली की मान्यता प्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय पदवी, लक्षात घ्या काय एमबीबीएस काय तुमचं इथं असलं पाहिजे। त्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अधिनियम अंतर्गत तुमची नोंदणी आवश्यक आहे। पुढची पात्रता निकष मध्ये शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था विषयातील रुग्ण आहेत तर या ठिकाणी तुम्हाला कामाचा काय 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे। त्याचसोबत तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे। कोणत्या पदासाठी, वैद्यकीय अधिकारी। दुसरं पद आपण बघितलं की आरोग्य सहाय्यक घटक, ज्यामध्ये स्वच्छता निरीक्षक हे सुद्धा पद मोडतं, त्यामध्ये 100% सरळ सेवे अंतर्गत पद भरलं जाईल। यासाठी तुम्हाला काय लागेल 12वी, लक्षात घ्या किती 12वी HSC तुम्ही पास असले उत्तीर्ण असले पाहिजे। त्यानंतर शासनाच्या बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांसाठी विहित केलेला किमान 12 महिन्याचा प्रशिक्षण पाठ्यक्रम तुमचा उत्तीर्ण असला पाहिजे। म्हणजे काय MPW, लक्षात घ्या MPW चा कोर्स किंवा SI स्वच्छता निरीक्षकाचा कोर्स ज्यांचा झालेला आहे
ते या ठिकाणी काय आरोग्य सहाय्यक पदासाठी पात्र आहेत. हा नवीन काय याचा पात्रता निकष आहे. त्याचबरोबर तुम्हाला संबंधित विषयाचा कामाचा किमान 2 वर्ष अनुभव आवश्यक आहे. लक्षात घ्या, काय इथं अनुभवाची अट जी आहे तरी काय 2 वर्ष कामाच्या अनुभवाची अट आहे. त्यासोबत तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान सुद्धा आवश्यक आहे. क्लिअर. बघा पुढचं महत्वाचं एक पद की एएनएम जीएनएम स्टाफ नर्स, ज्या काही महिला वर्ग आहेत किंवा ज्यांचं बीएससी नर्सिंग झाले तर यांच्यासाठी असणारं पद की परिचारिका, हे सुद्धा काय 100% सरळ सेवेमार्फत भरल्या जाईल. यासाठी तुम्हाला काय एचएससी माध्यमिक म्हणजे काय 12वी तुमची उत्तीर्ण असली पाहिजे. त्याचसोबत तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल मिडवाईफरी पदविका एएनएम जीएनएम स्टाफ नर्स आपण जे म्हणतो हे तुमचं पास असलं पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मध्ये तुमची नोंदणी असली पाहिजे, ज्यामध्ये परिचारिका म्हणून जसं की तुम्ही शासकीय निमशासकीय ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी रुग्णालय संबंधित जे विषयाचे काम आहे ज्या परिस्थितीत पात्र हे आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय कामाचा 3 वर्षाचा अनुभव इथं आवश्यक आहे. ही यासाठी काय महत्वपूर्ण असणारी पात्रता आहे. त्याचबरोबर तुम्हाला काय मराठी भाषेचं ज्ञान सुद्धा आवश्यक आहे. क्लिअर मित्रांनो, हे तुम्हाला महत्वपूर्ण एएनएम जीएनएम पदासाठी पात्रता आहे. बघा स्टाफ नर्स मिडवाईफ परिचारिका याची संपूर्ण तांत्रिक घटकाची बॅच आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर सुरू झालेली आहे. जी बॅच तुम्हाला नगर परिषद मार्फत हे पद असतं, महानगरपालिकेमध्ये असतं, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत हे पद भरती केली जाते. बघा बॅच संपूर्ण 499 रुपयामध्ये त्रिशा फाउंडेशन ऍपवर सुरू आहे. काही जर अडचण असली हा नंबर आहे 73 87 50 5802 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. बघा मित्रांनो, आता परीक्षाची जाहिरात कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे. आता नुकताच सेवा प्रवेश नियम जाहीर झाला. हा सेवा प्रवेश नियम जाहीर झाल्यानंतर बघा मार्च महिन्याच्या अखेरीस जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आतापासून आपण अभ्यासाला सुरुवात करा. त्यामुळे नियमित काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.